नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण एकाच वेगळ्याच विषयावरती चर्चा करणार आहे की मुंबई पोलीसमध्ये जो काही मैदानी चाचणीमध्ये मुंबई पोलीस शिपाईच्या जो चिपचा गोंधळ चालू आहे त्या गोंधळासंदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे आणि हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, 25 तारखेला जो काही मैदानी चाचणी झाली, इव्हन त्याच्या आधी सुद्धा अशा घटना घडल्यात, पण 25 तारखेला खूप मोठ्या प्रमाणात ह्या घटना घडल्या. त्याच्यामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या प्रॉब्लेम लक्षात येईल आणि त्या प्रॉब्लेमला नक्की सोल्युशन मिळू शकतो का हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजू शकतो. ठीक आहे, बघा मित्रांनो, मागच्या वर्षीचा थोडासा किस्सा आपण समजून घेऊयात. मुंबई पोलीस लोहमार्गाच्या भरतीमध्ये मैदानी चाचणीमध्ये एक गोंधळ झाला होता मागच्या वर्षी. 100 मीटरचा जो काही टायमिंग आहे, आपल्याला 11.5 सेकंदामध्ये 100 मीटर कंप्लीट करणं हा आपला पोलीस भरतीचा टायमिंग आहे. गेल्या वर्षी आपण बघितलं की मला वाटतं काहीतरी 21 तारीख होती, त्या 21 तारखेला एक ग्राउंड झाला होता मुंबई पोलीस लोहमार्गाचा. 100 मीटरमध्ये मुलांनी टायमिंग लावलं होतं 9.3 सेकंद, 9.5 सेकंद, म्हणजे एक 9.5 सेकंदाच्या आसपास मुलांचे टायमिंग, त्याच्याही खाली 9-9.5 सेकंद टायमिंग लागलेला होता 100 मीटरचा. ठीक आहे, 21 तारखेला ग्राउंड झाला होता. गेल्या वर्षीचं सांगतोय मी तुम्हाला, हे 21 तारखेचा ग्राउंड झालेला होता. 22 तारखेला चर्चा सुरू झाली की अरे मुंबई पोलीसमध्ये तर हुसेन बोल्ट पेक्षा सुद्धा फास्ट पळणारी मुलं भेटली. म्हणजे हुसेन बोल्ट हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 9.58 सेकंद इतका आहे 100 मीटरचा. आणि मुंबई पोलीसमध्ये बरीच मुलं, मी एखादा नाही म्हणत आहे, बरीच मुलं अशी 9-9.5 सेकंदाच्या आसपास आपल्याला बघायला मिळाली. त्याच्यानंतर मग मुंबई पोलीसच्या लक्षात आलं लोहमार्गाला की आपल्याकडून काहीतरी चूक होते, टेक्निकल प्रॉब्लेम होतोय, चिपचा प्रॉब्लेम होतोय. ठीक आहे, आणि मग त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काय, तर परत मुलांना मेसेज आले 2 दिवसांनी की तुम्हाला परत, मला वाटतं 24 तारखेला मुलं परत गेली आणि परत त्यांनी 100 मीटरचा तो ग्राउंड दिलेला होता. ठीक आहे, आता 25 तारखेला असं झालं. 25 तारखे ह्या मी म्हणतोय, आता तुम्हाला हे मागचा किस्सा सांगितलं, सरकारला टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम समजला, टेक्नॉलॉजीमध्ये जो काही प्रॉब्लेम आहे तो त्यांच्या लक्षात आला आणि पुन्हा मग त्यांनी ग्राउंड घेतलेलं होतं. का, तर हुसेन बोल्ट पेक्षा कमी टायमिंग लावलेली मुलं मुंबई पोलीसमध्ये होती, म्हणून त्यांनी परत, म्हणजे विश्वास नव्हता स्वतःवरती, स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती, म्हणून त्यांनी परत ग्राउंड घेतला मुलांचा 100 मीटरला. परत मुलांना मेसेज टाकले आणि मुलांना परत बोलावून घेतला. ठीक आहे, यावेळेस असं झालं, मी तुम्हाला काही उदाहरणं देऊन सांगतो. आता याच्यामध्ये 25 तारखेला अशा बऱ्याच मुलांचं, मी एका मुलाचं एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला. त्याने चालकचा आधी ग्राउंड दिला. चालकच्या ग्राउंडमध्ये त्या मुलाने 5:15 असं काहीतरी टायमिंग लावलं, 5:13. ओके, आणि तोच मुलगा कालच्या आपल्या मुंबई पोलीस शिपाईच्या घाटकोपरच्या मैदानावरती त्या मुलाला 1600 साठी टायमिंग लागला 6 मिनिट 20 सेकंद, म्हणजे 1 मिनिट पेक्षा पण जास्त वेळ त्या मुलाला लागला. बरं, हा एक मुद्दा झाला. दुसरी गोष्ट, सेम तोच मुलगा SRPF मध्ये 12.5 सेकंदाच्या आतमध्ये 100 मीटरला टायमिंग लावतो तुमच्या त्याच चिपवरती, बरं का. आणि तशीच चिप परत मुंबई पोलीस शिपाईला त्या मुलाला 16 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागतो. हा एक उदाहरण देतोय मी, अशा अनेक उदाहरणं घडलेली आहेत. तुम्हालाही तुमच्या टायमिंग मध्ये खूप मोठी तफावत जाणवली असेल किंवा ते दिसलं असेल. एखाद्या सेकंदाचा आपण फरक समजू शकतो, किंवा इकडे 5-10 सेकंदाचा फरक समजू शकतो, 20 सेकंदाचा फरक समजू शकतो. 1 मिनिट, आणि ते पण 10 दिवसाच्या फरकानं, एवढं कसं काही शक्य आहे. आणि हे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर, म्हणजे जो मुलगा इकडे तुम्हाला नाही म्हटलं तरी 15 पैकी 12 मार्क्सच्या लेवलला मार्क्स पाडतोय आणि त्याला तुम्ही इकडे 4 मार्क्स देताय, त्याच्यावरती तो मुलगा ऑब्जेक्शन घेणार आणि घेतल्यानंतर तुम्ही सांगताय की जे चिप दाखवेल तेच आम्ही करणार. मग गेल्या वर्षी का नाही केलं? गेल्या वर्षी पण चिपने दाखवलं होतं ना 9.3, 9.5, मग तोच टायमिंग का नाही ठेवला? तेव्हा तुमच्या लक्षात आलं की हुसेन बोल्ट पेक्षा इकडे पळणारी मुलं असू शकत नाही, म्हणून तुम्ही पुन्हा परत त्याच गोष्टी केल्यात आणि परत भरती प्रक्रिया राबवली, परत त्या मुलांना मेसेज टाकून परत बोलवलं आणि मग त्यांचा परत ग्राउंड घेतला. मग आता का नाही? आता का मान्य होत नाही आपल्याला? ह्या गोष्टी मुंबई पोलिसांनी विचारात घेतल्या पाहिजेत, सरकारने विचारात घेतल्या पाहिजेत. उगाच मुलांच्या आयुष्याशी खेळणं हे चुकीचं राहणार आहे. कारण मुलं 1-1, 2-2 वर्ष तयारी करून, चांगल्या पद्धतीनं तयारी करून जर त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं हाताळत असाल किंवा अशा पद्धतीनं जर त्यांच्यावरती अन्याय होणार असेल, तर त्या मुलांनी पोलीस भरतीची पुन्हा तयारी करावी का? सरकारवरती विश्वास ठेवावा का? या गोष्टीचा एकदा विचार करावा लागेल. ठीक आहे, आणि आता जर तुम्ही असं म्हणत असाल की पावसाळ्यात चिप भिजल्यामुळे वगैरे काय प्रॉब्लेम, मग गेल्या वर्षी कुठे पाऊस होता? गेल्या वर्षी तर पावसाळ्यात भरती नव्हतीच ना, मग तरी सुद्धा तुमच्या चिपने प्रॉब्लेम दाखवले आणि तुम्ही ते मान्य केलं होतं. आता तर पाऊस आहे, मग त्याच्यात पण तुम्ही मान्य करायला पाहिजे, तेही मान्य करत नाही तुम्ही. आणि परत त्या मुलांना असं सांगताय की इथं काहीच होणार नाही, जे चिप दाखवेल तेच. मग गेल्या वर्षी का नाही? गेल्या वर्षी पण चिपने दाखवलं होतं, तेच घ्यायचं होतं आणि जगाला दाखवून द्यायचं होतं की मुंबई पोलीसमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड तोडणारी मुलं आहेत म्हणून. ठीक आहे,
कसं वाटतंय तुम्हाला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत नक्की पोहोचवा, मुंबई पोलिसांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण जी चूक यावेळेस सुद्धा होते आणि बऱ्याच एकच विद्यार्थ्याचा हा प्रश्न नाही, अशा अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. तुमचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. हे फक्त मुंबई पोलीस किंवा ह्या फक्त 1-2 पोलीस भरत्यांमध्ये किंवा 1-2 जिल्ह्यांमध्ये झालेले प्रश्न नाही आहेत. हा चिपचा प्रॉब्लेम वारंवार येतोय. ठीक आहे, मग मुलांच्या आयुष्याशी जर चिपच्या माध्यमातून असंच खेळलं जाणार असेल तर टेक्नॉलॉजीच्या नावाखाली, तर ती सो कॉल्ड टेक्नॉलॉजी आपल्याला नको असलेली बरी. मग तुम्ही मॅन्युअली जे काही तुम्ही घेत होता त्या पद्धतीनंच मला वाटतं चांगल्या पद्धतीनं राहू शकतं. ठीक आहे, आपलं मत सुद्धा नक्की नोंदवा. आपल्या मिशन महाराष्ट्र पोलीस या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवत चला मत तुमचं, आणि या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती आपण मिशन महाराष्ट्र पोलीसच्या माध्यमातून देत असतो. ठीक आहे, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.